नागपुर में फ्लैट खरीदने का सपना एक व्यवसायी के लिए लाखों की ठगी में बदल गया। इमामबाड़ा थाना क्षेत्र में एक दंपति पर फ्लैट बेचने का झांसा देकर 91 लाख रुपए की धोखाधड़ी करने का आरोप लगा है। शिकायत के अनुसार वर्ष 2019 में शिकायतकर्ता ने आरोपित दंपति नामक नितिन ढमके व विद्या ढमके से 1 करोड़ 20 लाख रुपए में फ्लैट खरीदने का सौदा किया था। आरोप है कि दोनों ने अलग अलग कारण बताकर समय समय पर 91 लाख रुपए के ले लिए थे, लेकिन फ्लैट की रजिस्ट्री नहीं कराई। बाद में वही फ्लैट किसी अन्य व्यक्ति को बेच दिया गया था। शिकायत के आधार पर इमामबाड़ा पुलिस ने दोनों आरोपी के खिलाफ धोखाधड़ी और विश्वासघात सहित संबंधित धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। फिलहाल आरोपियों की तलाश में आगे की जांच शुरू है। इमामबाड़ा पुलटेनच्या हद्दीमध्ये टाटा कॅपिटल हाइट्स इथे एक प्रॉपर्टी होती, फ्लॅट होता नितीन सुधाकर ठामके आणि विद्या नितीन ठामके यांच्या नावावर, आणि काही कारणास्तव सदरचा फ्लॅट त्यांना विक्री करायचा असल्याने यातील फिर्यादी खेमचंद बालवानी यांनी त्यांना तो पसंत पडल्याने खरेदी करायला ठरवलं होतं। आणि त्यानुसार त्यांचं 2019 मध्ये सदरचं एक ॲग्रीमेंट झालं होतं की साधारण 1,20,00,000ला आपण आम्ही फ्लॅट खरेदी करू, आणि ज्या काय बँकेच्या एनओसी असतील सोसायटी एनओसी क्लिअर केल्यानंतर बाबा राहिलेली रक्कम खरेदी करता वेळेस आम्ही भरू असे म्हणते हे केलेलं होतं नोटराईज। आणि त्यानंतर साधारण फिर्यादी यांनी आरोपींना जवळजवळ 51 लाख रुपये कॅश, चेक आणि RTGS द्वारे दिलेले आहेत। त्यानंतर बराच वेळेस फिर्यादी आरोपीच्या मागे लागले, फ्लॅट बाबा खरेदी करून द्या, परंतु आरोपीने ते टाळाटाळ केलं आणि परस्पर तिसऱ्या व्यक्तीला सदरचा फ्लॅट विकला, आणि फिर्यादीचे जे 51 लाख रुपये घेतले ते पण परत केलेले नाही। त्यामुळे फिर्यादीने आपल्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। तक्रारीचं व्हेरीफाय करून आपण सदरची तक्रार दाखल केलेली आहे। आरोपी कोण आहे, नाव काय आहे आणि तो काय काम धंदे करायचे आणि यांच्या दोघांचा संपर्क कसा आला का काय? फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी नितीन ठमके आणि विद्या ठमके अशी नावे आहेत, आणि सदर आरोपीचा फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याने तेथेच नंबर मिळालेला होता त्यांना, त्यावरून त्यांचा संपर्क झालेला होता आणि फ्लॅट खरेदी विक्री संदर्भाने त्यांच्याशी संबंध आलेला। आरोपी नाते तिथेच राहतात का आणि काय काम करतात त्याबाबत अजून तपास बाकी आहे। FIR आपण काल दाखल केलेली आहे, सध्याचा तपास करत आहोत।